नमस्कार, जय सियाराम. आम्ही काल रात्री आलो इथं आमच्या गावी. बघा कांद्याचं रोप बघा. आता आपल्याला मिरच्या निंदायच्या आहेत. मिरच्यामध्ये खूप गवत झालेलं आहे, कारण त्याच्या आधी पण कांदे लावणं हे चालू होतं. त्याच्यामुळं काही मिरच्याकडे हातच नाही लागला. आता मिरच्या निंदायच्या आहे आणि कांदे पण लावायचे राहिले थोडेसे. आपले कांदे लावायचे. निकुंज बघा, निकुंज खोकला येतोय याला. त्याला खोकला येतोय. पेरू खातोय तो. तुम्ही सुद्धा खायला या. पेरू खायला या. आमच्या ताई त्यांच्या दारापुढंच आहे पेरूचं झाड, त्याचीच खातोय. बघू शकता तुम्ही रोप. हे कांदे लावायचे राहिले आमच्या अजून. इकडं पण रोप आहे, रोप लावायचं राहिले. आणि गवत झाले त्याच्यामध्ये, पावसामुळे जास्तच झाले. हे बघा, हा लसूण आहे. पावसामुळे रोपाची नुकसान झाली थोडीशी. आणि कांदे लावणं हे चालू असल्यामुळं शेतकऱ्याचे नुकसानच आहे. पाहू शकता तुम्ही. तिकडे कांदे लावायचे राहिले, थोडेसे लावले आम्ही जायच्या आधी. आता मी तिकडे गेल्यामुळं ते राहिलेले कांदे, पावसामुळे त्याच्यात पूर्ण मक्का उतरली बारीक बारीक. हे बघा आपले कांदे. हे कांदे लावून 1 महिना झालेला आहे. 1 महिन्याचे कांदे ही. तणनाशक पण मारून गेलेलं आहे. गवत अजिबात दिसत नाही आता. पाहू शकता तुम्ही कांदे. तिकडं मिरच्या आणि थोडीशी भेंडी ते निंदायचे आता. आता आली मी मिरच्या निंदण्यासाठी. मिरच्या निंदते, कारण मिरच्यामध्ये खूप गवत झालेलं आहे. अजून छोट्याच आहे मिरच्या, त्याच्यामधले रोप उपटलं नव्हतं. त्याच्यात मिरच्या लावल्या आहे, त्या निंदून घ्यायच्या. एकदम असं गवत झालं. एकदमच मिरच्या आहेत म्हणून वाटतच नाही, गवतच दिसते. दुरून जर बघितलं ना, गवतच आहे असं. बघा, निकुंज मला मदत करतोय, काँग्रेस काढतोय हा. तुमच्या इकडे या गवताला काय म्हणतात कमेंट करून सांगा. आमच्या माहेर याला गांजर गवत म्हणतात आणि इकडं काँग्रेस म्हणतात. मिरच्यामध्ये खूप झालेलं आहे. निकुंज आलाय मला मदत करायला. तो शाळा नसली का तो आवरू लागतो. बघू शकतो तुम्ही. तेच काम चालू आहे. निकुंज आणि मीच करतो काम. निकुंजचे पप्पा जातात दुकानवर. बघा, निकुंज कांदे पण लावू लागतो. आणि उद्या आम्हाला कांदे लावायचे निकुंजला मला. आज तो गवत उपसू लागतोय. बघा, काम करतो तो, खूप काम करतो. बघा, निकुंज काढतोय गवत. अजून निकुंजचं काम चालूच आहे. कोण कोण त्याच्या मम्मीला काम करतं ते कमेंट करून सांगा. कोण त्याच्या मम्मीला काम करू लागतं ते कमेंट करून सांगा निकुंजला. कारण निकुंज तर करू लागतो, घरी पण करतो आणि वावरात पण करू लागतो. तो काही असो थोडंफार असं त्याच्यानुसार तो करतोच काम. नाही कधीच म्हणणार नाही, तो करू लागेल काम. कधीच म्हणत नाही मला कंटाळा आला मी करणार नाही, असं नाही. करूच लागतो तो काम. शकता तुम्ही किती गवत काढलं बघा. एवढं गवत त्यानंच काढलेलं आहे. मी बारीक काढते, तो मोठे मोठे उपटून घेते. मी खुरप्याने काढते. हे बघा,
चला, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करा. आमचं चॅनल नवीन आहे, त्याच्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा, लाईक करा, शेअर पण करा. आणि बाय. बाय.